कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील चंदूर सिद्धार्थनगर येथे शनिवारी रात्री 2 समुदायात वाद झाला होता। या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजते आहे। घटनास्थळी भेट दिली असता स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांची मुले कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे। शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिद्धार्थनगर रोडवर काही तरुणांनी फटाके वाजवत गाड्यांचे कर्कश आवाज केले होते। त्यावेळी स्थानिकांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता वाद झाला। वादाचे रूपांतर पुढे दगडफेकीत झाले। यावेळी काही जणांनी भीमजयंतीनिमित्त लावलेल्या फलकांचे पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले आहे। सिद्धार्थनगर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शांततेचे आवाहन केले आहे। जय भीम, नमस्कार। 18 एप्रिलच्या रात्री 12 वाजता काही समाजकंटक तरुणांनी रात्री 12च्या सुमारास सायलेन्सर काढलेल्या गाड्यांच्या माध्यमातून गावात जिथपर्यंत आपला समाज आहे त्या समाजाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गाड्यांचा आवाज धुमाकूळ केला। तसेच हत्यार नाचवत त्यांनी बऱ्याच ठिकाणी गोंधळ निर्माण केला। त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असताना दगडफेकीच्या घटना या ठिकाणी घडल्या। यासाठी सर्वस्वी ते जे लोकप्रतिनिधी आहेत, बोगस दाखल्याच्या माध्यमातून महेश जरगोंडा पाटील हे जे लोकप्रतिनिधी आहेत, सर्वस्वी या प्रकरणाला हे वेगळं वळण देण्याचं काम त्यांनी केले। त्यांनी या प्रकरणात सहभाग घेतल्यामुळं या ठिकाणी दगडफेक झाली। मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाचं नुकसान झालं, तसंच त्याही समाजाचं नुकसान झालं। आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्हाला आमचं गावाची वैर नाही किंवा एका विशेष समाजाची वैर नाही, तर ज्या लोकप्रतिनिधींनी संविधानाचा अपमान करून तसेच समस्त बौद्ध समाजाचा अपमान करून बाबासाहेबांचा अपमान करून ज्यांनी गावात तेढ निर्माण करायचं काम केले, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावे। तसेच पोलीस प्रशासनाला विनंती आहे की निष्पक्ष चौकशी करून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तुम्ही अगदी निष्पक्षपणे चौकशी कराव्यात व दलित समाजाला न्याय द्यावा। बसवेश्वर जयंती शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये बौद्ध समाजाने पण भाग घेऊन बोर्ड लावायचा, आभार पाटीलला फोटोपूजन करायचं हा नियोजन होतं। त्या नादात पोरं होती, तोपर्यंत काही म्हणजे समाजकंटक म्हणा किंवा पोरं म्हणा त्यांचे असतील, त्यांनी ते सायलेन्सर काढणे, गाड्या पळवणे, आमची पण मुलं केल्यात थोडं आमच्या जयंतीमध्ये। परंतु त्यांची मुलं जर करत असताना इथूनच गावात न जाता इथूनच जरा मारायला लागली, त्यामुळे तेढ निर्माण झाला। एका पोरग्याने विचारलं म्हणजे इथंच का फिरलायचा, यातून तेढ निर्माण जरी झालं असलं तर आमचा कुठल्या समाजाशी किंवा आमचं कोणाची वैरवाद नाही आणि इथून पुढं होऊ नये। गाव एकमेकाने चांगल्या प्रकारे राहावं। आमचा कुठला धनगर समाज असू दे, मराठा समाज असू दे किंवा लिंगायत समाज असू दे, आमचा कुठल्याही जातीशी आमचा काही संबंध नाही आणि इथून पुढं चांगल्या गुन्हेगारांना हे करावं। जे गुन्ह्यामुळे व्हायला हे पोलीस खात्याने चौकशी करावी आणि मुलावरने जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे होऊ नये। कारण का दखल घेता पोलीस होते, पोलिसांच्या गाडीवर दगडफेक झाला म्हणून त्यांनी शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं म्हणून त्यांनी गुन्हे दाखल केले। जरी बरोबर असलं तर दगडफेक कोणी केली हे त्यांनी चौकशी करावी मुळात पहिला आणि मग गुन्हे दाखल करावे। मी शरद वायदंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशन चंदूर या गावामध्ये काही 2 दिवसापासून वादविवाद चालू आहे एकमेकांचं। तर त्या संदर्भात सर्वांना माझी विनंती आहे की शांततेत राहावं, की जेणेकरून भविष्यात कोणताही दुसरा कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये। जे काही गुन्हे दाखल आहेत त्यासमोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पण सर्वांनी लोकांना हेच आव्हान आहे की त्यांनी शांतता पाळावी, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। ह्यासाठी दोन्ही समाजांनी एकत्र येऊन शांततेचा प्रयत्न करावा। आम्ही सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतो।